हॅलो हाय नमस्कार. तर पुन्हा एकदा काजल क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती मी काजल तुमचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, जी कटोरी आहे ती बरेच वेळेस काय होतं, बऱ्याच मैत्रिणींचं ती टक्स मारल्यानंतर चपटी होते किंवा व्यवस्थित बसत नाही. जो टक्स पॉईंट आहे तो वरती खाली होतो. त्यासाठी तुम्ही या पद्धतीने स्टिच करून बघा, तुम्हाला एकदम परफेक्ट अशी कटोरी बसणार आहे. तर त्यासाठी मी वरती उभी जी लाईन ओढलेली आहे ती 2.5 इंचाची घेतलेली आहे आणि त्यानंतर त्या लाईनपासून डावीकडे आणि उजवीकडे 1.5 इंच घेतलेलं आहे या पद्धतीने आणि या पद्धतीने मार्किंग करून घेतलेलं आहे. आता या मार्किंगवरती मला टीप मारून घ्यायची आहे. तर मी अगोदर व्यवस्थित आहे का हे चेक करते आणि त्यानंतर आता मी ही टीप मारणार आहे. तर या पद्धतीने लॉक करायचं आहे खाल्ल्या साईडला आणि वरती देखील लॉक करायचं आहे. त्यामुळे आपली जी शिलाई आहे ती लवकर निघत नाही. आपला ब्लाऊज खूप जास्त दिवस किंवा जास्त वेळ टिकतो. त्यासाठी या पद्धतीने हे तुम्ही करू शकता. तर बघू शकता एकदम व्यवस्थित असा पफ आलेला आहे. कटोरी कुठेही चपटी वगैरे झालेली नाही. आता त्यानंतर आपल्याला जी फ्रंट साईड असते त्याला कशा पद्धतीने अटॅच करायचं हे सांगणार आहे. तर कटोरी अटॅच करताना खालून वरती करायची नाही, तर वरून खालती या पद्धतीने अटॅच करायची आहे आणि अर्धा इंचाचं मार्जिन सोडून टीप व्यवस्थित मारून घ्यायची आहे. जर तुम्ही थोडंसं मार्जिन सोडलं तर काय होतं, ते निघण्याची शक्यता असते, अस्तर बाहेर निघतं, मग ते जास्त दिवस ब्लाऊज टिकत नाही. त्यासाठी अर्धा इंचच मेजरमेंट घ्यायचं आहे आणि त्याच्यावरून टीप मारायची आहे. तर या पद्धतीने बघू शकता मी ही कटोरी अटॅच करून घेतलेली आहे. तर अशी दिसणार आहे आपली अटॅच झाल्यानंतर. त्यानंतर ह्याला खाल्ल्या साईडने जी ब्रापट्टी असते ती जोडण्यासाठी मी अस्तर आणि ब्रापट्टी अगोदर जॉईन करून घेतली आणि त्यानंतर आता मी कपड्याला जॉईन करणार आहे. तर जी शिलाई आहे ती वरती राहिली पाहिजे आणि जे मेन कापड आहे ते या पद्धतीने ठेवायचं आहे आणि जे वरचं कापड आहे ते उलटं ठेवायचं आहे. मधून फोल्ड करायचं आहे पूर्ण आणि जे वरचं कापड आहे ब्रापट्टीचं ते त्याच्यावरती ठेवायचं आहे आणि एक व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची आहे. जे मधलं कापड आहे ते आतमध्ये सारायचं आहे, कारण जे तर आपलं त्या कपड्यामध्ये फसलं तर ते आपल्याला नंतर काढणं खूप कठीण जातं. त्यासाठी एका हाताने जे आपण फोल्ड केलेलं कापड आहे ते आतमध्ये प्रेस करायचं. तर माझी इथे टीप मारून झालेली आहे आणि हे कापड या पद्धतीने खेचून बाहेर काढायचं आहे ब्रापट्टीतून. तर या पद्धतीने आता ही आपली ब्रापट्टी देखील जॉईन करून झालेली आहे. एकदम मस्त अशी आपली ही ब्रापट्टी बसलेली आहे. बघू शकता फिनिशिंग वगैरे एकदम व्यवस्थित आलेली. खाल्ल्या साईडनं